जय जिजाऊ, जय शिवराज, जय ज्योती, जय भीम. नुकतंच गेल्या 2 दिवसापूर्वी एक मुलाखत आपण ऐकली असेल आणि या मुलाखतीमध्ये राहुल सोलापूरकर जे प्राच्यविद्या भांडारकर या इन्स्टिट्यूटचे पदाधिकारी आहेत, त्यांनी एक वक्तव्य केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भाने. त्यांनी रेफरन्स दिला की बाबा आग्र्याच्या भेटीवरून महाराज परत येत असताना महाराजांनी लाच दिली वगैरे वगैरे आणि गडांवरती सूर्यास्ताच्या वेळी ते दरवाजे बंद होतात वगैरे वगैरे असे काही त्यांनी रेफरन्स दिले आणि महाराजांच्या संदर्भाने फार चुकीची शब्दरचना त्यांनी मुलाखतीमध्ये केली. मी या वक्तव्याचा निषेध करतो, पण अशी वक्तव्य करणं ह्या लोकांना खरंच शोभणार आहे का? महाराजांची बदनामी करायची नंतर पुन्हा माफी मागायची हे चुकीचं आहे. मी IPC 295 अंतर्गत रिक्वेस्ट करतो की बाबा अशा लोकांवरती कायदेशीर कार्यवाही व्हावी आणि याच्यानंतर कुणीही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराजांच्या संदर्भाने असं चुकीचं बोलू नये. आणि मी खूप अरेरावीची भाषा करेल वगैरे वगैरे त्यांना वाईट बोलेल यात काही तथ्य नाही आहे. जे आहे ते स्पष्टपणे या लोकांनी ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. महाराजांचा इतिहास चांगला असताना एकदम वाईट पद्धतीनं लोकांच्या समोर मांडणं या त्यांना काय भेटतं हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. शिवप्रेमी या नात्याने, छत्रपती शिवाजी महाराजांचा छोटासा अभ्यासक या नात्याने, बॉन्डमेड महाराष्ट्रातला आहे. महाराजांबद्दल मला प्रेम आहे, विचार आहे, त्यांच्या प्रेरणेवरती संपूर्ण महाराष्ट्र चालतो आहे. पण अशा पद्धतीने व्यक्त करणाऱ्या लोकांचा मी प्राध्यापक पंढीर पाटील या ठिकाणी निषेधच करतो. पण पुन्हा असं होऊ नये याची काळजी शासनानं घ्यावी.